आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेतली आहे। नायलॉन मांजाविरोधात दाखल जनहित याचिका SMPIL क्रमांक 1/2021 वर सुनावणी करताना न्यायालयानं कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर वाढतो, यामुळे नागरिकांना गंभीर दुखापती होणे, गळा चिरण्यासारख्या घटनाही घडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे। यापूर्वी 2021 पासून नायलॉन मांजाच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी विविध आदेश देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही। यामुळे आता दोषी आढळल्यास मोठ्या आर्थिक दंडाची प्रस्तावना न्यायालयानं मांडली आहे। अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजानं पतंग उडवताना आढळल्यास त्याच्या पालकांना 50,000 रुपयांचा दंड, प्रौढ व्यक्ती आढळल्यास त्यालाही 50,000 रुपयांचा दंड, तर विक्रेत्याकडे नायलॉन मांजाचा साठा सापडल्यास 2.5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावित शिक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 5 जानेवारी 2026 रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। या संदर्भात नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून इच्छुकांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयात आपले म्हणणे मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान राज्याच्या गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नायलॉन मांजासंदर्भात जनतेकडून सूचना व हरकती मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे येत्या काळात नायलॉन मांजेचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।